नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे जी रेल्वे रिक्रुटमेंट सेल नॉर्थ रेल्वे जे आहे लाजपत नगर दिल्ली याची अप्रेंटिसशिप या पदासाठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। मित्रांनो, या जाहिरातीमध्ये जर आपण या ठिकाणी जर बघितलं बघा, यांचा नोटिफिकेशन नंबर या ठिकाणी 13/8/2024 ला या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो टोटल आपल्या ITI पास प्रशिक्षणार्थ्यांकडून 4096 अप्रेंटिसशिप पदाच्या जागे भरण्यासाठी या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत। मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी राहणार आहेत आणि ही संपूर्ण प्रक्रिया मित्रांनो अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 नुसार या ठिकाणी सुरू राहणार आहे। चला तर मित्रांनो, या जाहिरातीविषयी डिटेलमध्ये जाणून घेऊया। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल। मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट सेल जे काय नॉर्थर्न रेल्वेचं आहे, जे लाजपत नगर दिल्लीचं आहे, ज्याच्यामधून या ठिकाणी नोटिफिकेशन आउट झालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी यांनी अगोदरच मुद्दा या ठिकाणी क्लिअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये सांगितलेले आहे की तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करण्याच्या अगोदर तुम्हाला यांचं जे नोटिफिकेशन आहे ते डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे, कारण की तुमची जर या ठिकाणी काही चुका झालं तर नंतर फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतं। ऑनलाईन ॲप्लिकेशनचा टाईम आहे मित्रांनो या ठिकाणी 16/8/2024 म्हणजे 16 ऑगस्ट 2024 पासून या ठिकाणी सुरुवात जाणार आहे आणि डेट ऑफ टाईम ज्याच्या क्लोजिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन राहणार आहे म्हणजे 16/9/2024 म्हणजे 16 सप्टेंबर 2024 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। जवळपास 1 महिना या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी मिळणार आहे। त्याच्यानंतर जो काय मेरिट लिस्ट या ठिकाणी जनरेट होणार आहे मित्रांनो तो नोव्हेंबर 2024 मध्ये या ठिकाणी जनरेट होण्याची या ठिकाणी तारीख आहे मित्रांनो। त्यानंतर बघा या ठिकाणी डिटेल ऑफ ट्रेड जर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर खाली यांची लिस्ट दिलेली आहे। त्या लिस्टनुसार तुम्हाला मी खाली सांगणारच आहे की कोणकोणते या ठिकाणी ट्रेड आहेत आणि त्यांचे कोणकोणते वर्कशॉप आहेत, त्या कोणकोणत्या वर्कशॉपनुसार कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहेत याच्या डिटेल्समध्ये जाणून घेण्यासाठी आपल्याला हा ॲनेक्चर ए या ठिकाणी दिलेले आहे ते सगळ्यात खाली आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो। या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी जर आपण इसेन्शियल क्वालिफिकेशनचा जर विचार केला मित्रांनो तर ते तुमच्याकडे काय असायला पाहिजे ते ॲज पर 13/8/2024 ला या ठिकाणी क्रायटेरिया या ठिकाणी गृहीत धरत आहेत मित्रांनो। तर यामध्ये बघा जर तुम्ही या ठिकाणी 10th म्हणजे तुमचं SSC म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे आणि ते 10वी पास मिनिमम तुम्हाला या ठिकाणी 50% असणं गरजेचं आहे मित्रांनो। ज्यांचे 10वीला 50% पेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही। त्यासोबत खाली जे दिलेले ITI ट्रेड आहे त्या ITI ट्रेड तुम्हाला NCVT किंवा SCVT मधून या ठिकाणी पास आउट असणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर या अप्रेंटिसशिप ची जाहिरात आलेली आहे, याच्यामध्ये जर कोणी अगोदरच या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केला असेल किंवा ज्यांचा 10वीचा रिझल्ट बाकी असेल किंवा ITIचा रिझल्ट या ठिकाणी बाकी असेल जे की 13/8/2024 पर्यंत लागलेला नसेल तर असे कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल राहणार नाहीत। यामध्ये वयाचा जर विचार केला मित्रांनो तर वय आहे बघा 16/9/2024 ला या ठिकाणी क्रायटेरिया धरण्यात आलेले आहे। तर यामध्ये बघा मिनिमम जो तुमचा वय राहणार आहे या ठिकाणी 15 वर्ष आणि जास्तीत जास्त या ठिकाणी जे राहणार आहे ते 24 वर्ष म्हणजे 15 ते 24 मध्ये वय तुमचं जर असेल तर या ठिकाणी तुम्ही इलिजिबल असणार आहात। त्यानंतर अप्पर एज लिमिटचा या ठिकाणी जर विचार केला मित्रांनो तर जो काही गव्हर्नमेंट नॉर्म्सनुसार या ठिकाणी दिलेले आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। SC ST साठी 5 वर्षाचं या ठिकाणी OBC साठी 3 वर्षाचं या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। त्यासोबत मित्रांनो आपण या जर ठिकाणी बघितलं तर आपल्याला जो काय पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे PWD जे काय असेल तर त्यांच्यासाठी 10 वर्षाचं या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे मित्रांनो। जे काय अप्पर एज रिलॅक्शन आहे मित्रांनो जे काय ॲज पर गव्हर्नमेंट रूल्सनुसार या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। ॲप्लिकेशन फीसचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर 100 रुपये ॲप्लिकेशन फीस या ठिकाणी राहणार आहे आणि ती नॉन रिफंडेबल या ठिकाणी राहणार आहे। नॉन रिफंडेबल म्हणजे एकदा पेड केल्याच्या नंतर ती परत तुम्हाला मिळणार नाही आणि ही जी फीस भरावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला 100 रुपये ते ऑनलाईन पद्धतीनंच या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला पेड करायची आहे। त्यानंतर जे ऑनलाईन फीस राहणार आहे मित्रांनो ते तुमच्या चेक कॅश किंवा मनी ऑर्डर डिमांड ड्राफ्ट सेंट्रल रिक्रुटमेंट फीस स्टॅम्प वगैरे असे पण ॲक्सेप्ट होणार नाही, फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनंच या ठिकाणी फीस ॲक्सेप्ट होणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघा यामध्ये जर बघितलं आपण तर SC ST PWD आणि वुमन जे महिला कॅन्डिडेट आहेत यांना या ठिकाणी फीसमधून सवलत देण्यात आलेली
आहे। त्यानंतर मित्रांनो बघा यामध्ये जर बघितलं आपण मोड ऑफ सिलेक्शन म्हणजे सिलेक्शन प्रक्रिया कशा पद्धतीची राहणार आहे यामध्ये, तर बघा यामध्ये सुरुवातीला तुमचं स्क्रीनिंग अँड स्क्रुटिनी ऑफ द ॲप्लिकेशन देर विल बी नो रिटर्न टेस्ट ऑफ वाय वाय, म्हणजे या ठिकाणी जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता त्यानुसारच याच्यामध्ये मेरिट जनरेट होऊन या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो। यामध्ये कुठलाही प्रकारचा रिटर्न टेस्ट किंवा वाय वाय या ठिकाणी म्हणजे मुलाखत या ठिकाणी होणार नाही, संपूर्ण मेरिट बेसवर या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर बघा जो का सिलेक्शन अप्रेंटिसशिप असेल या ठिकाणी तो टोटल मेरिट बेस असल्यामुळे या ठिकाणी जो काय ॲव्हरेज पर्सेंटेज असेल तुमचं 10वी आणि ITI या दोन्हींचं ॲव्हरेज पर्सेंटेज काढून तुम्हाला या ठिकाणी जो जास्तीत जास्त मार्क्स येतील त्याला या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये देणार आहेत मित्रांनो। एक चांगली संधी आहे मित्रांनो, कारण की या ठिकाणी एक्झाम आणि मुलाखत काही नाही, डायरेक्ट तुमचा 10वीच्या सिलेक्शन 10वीचे मार्क्स आणि ITIचे मार्क्स यांचा ॲव्हरेज काढून तुम्हाला या ठिकाणी जागा अलॉट करण्यात येणार आहे मित्रांनो। पण एक मुद्दा लक्षात ठेवा, ज्यांना 10वीला 50% पेक्षा कमी टक्के आहेत तर त्यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही मित्रांनो। जर कोणी या ठिकाणी PWD कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी क्रायटेरिया देण्यात आलेले आहे, तर या क्रायटेरियानुसारच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे। आता याची PDF ची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये असल्यामुळे तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथून त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चेक करू शकता की तुमच्या ट्रेडनुसार तुमची या ठिकाणी कोणती कॅटेगरी आहे जी की तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेबल राहणार आहेत। याच्यामध्ये मित्रांनो हे डिटेल तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे, मगच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे, कारण की नंतर रिजेक्ट होण्यापेक्षा आता अभ्यास करून घेतलेलं कधीही चांगलं। त्यानंतर मित्रांनो पिरियड ऑफ ट्रेनिंग आणि स्टायपंड ॲज पर रूल्स काय राहणार आहे, ॲप्लिकेबल राहणार आहे, म्हणजे रेल्वे ॲक्ट 1961 जो काय आहे अप्रेंटिसशिपचा त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट ॲप्लिकेबल राहणार आहे, ज्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर साधारण अंदाजेपणे 7 ते 10 हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला पेमेंट मिळू शकतं। त्यानंतर मित्रांनो काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत जे की फॉर्म भरताना तुम्हाला लागणार आहे, त्याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचा आहे। जे की डॉक्युमेंटचे वगैरे या ठिकाणी जर विचार केला मित्रांनो तर डॉक्युमेंट बघा या ठिकाणी जे लागणार आहेत तर ते तुम्हाला 10वीची सनद आणि 10वीची मार्कशीट या ठिकाणी लागणार आहे, त्यासोबत तुमचं आधार कार्ड, त्यानंतर फोटो, सही, त्यानंतर जर बघितलं जर कोणी कास्ट सर्टिफिकेटमध्ये फॉर्म भरत असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। त्याच्यानंतर तुमचे ITIचे मार्क्स या ठिकाणी लागणार आहे, म्हणजेच ITIचे सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो। यामध्ये सर्व डिटेल्स देण्यात आलेली आहे मित्रांनो, जसे की या ठिकाणी इनव्हॅलिड ॲप्लिकेशन कसे होऊ शकतात, त्याचं क्रायटेरिया काय काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो। तर याचा तुम्हाला डिटेल्स अभ्यास करून घ्यायचा आहे, मगच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने द्यायचं याचं दिलेले आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी यांची ऑफिशियल वेबसाईटला आल्याच्या नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये येऊन तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म ॲप्लिकेशन करायचा आहे मित्रांनो। ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये नेम लागणार आहे, वडिलांचं नाव, त्याच्यानंतर तुमचं नाव, त्याच्यानंतर कम्युनिटी, कॅटेगरी, मोबाईल नंबर आणि ईमेल ID, डेट ऑफ बर्थ अशा प्रकारचे या ठिकाणी फिल करत तुम्हाला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप देण्यात आलेले आहे मित्रांनो। या फॉर्मसोबत जर या ठिकाणी अपलोड करायचा जर विचार केला मित्रांनो तर आपल्याला लागणार आहे बघा डेट ऑफ प्रूफसाठी या ठिकाणी 10वीची सनद लागणार आहे तुम्हाला, त्याच्यानंतर जो का तुमचं 10वीचा मार्कशीट आहे तो सुद्धा लागणार आहे, त्याच्यानंतर ITIची कॉन्सल्टेट मार्कशीट लागणार आहे, त्याच्यानंतर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट लागणार आहे। जर तुम्ही SC ST कॅटेगरीमधून असेल तर तुम्हाला SC ST कॅटेगरीचं या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही डिसेबिलिटीमधून भरला असेल तर तो डिसेबिलिटी सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर जर कोणी एक्स आर्मी वगैरे असेल किंवा एखाद्या वेळेस कुठं काम करत असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी NOC सुद्धा लागणार आहे। या ठिकाणी बघितलं युनिट वाईज किंवा ट्रेड वाईज या ठिकाणी ट्रेनिंग स्लॉट देण्यात आले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लस्टर लखनौचा आहे मित्रांनो। यामध्ये खूप सारे ट्रेड आहेत मित्रांनो, ज्या वेगवेगळ्या डिव्हिजननुसार आहे की नाही वेगवेगळे ट्रेड आहेत यामध्ये तुम्हाला याचा डिटेल्समध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे, तर नंतरच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे। आता यामध्ये जर आपण जनरली जर बघितलं मित्रांनो तर अशा प्रकारचं या ठिकाणी एक स्लॉट देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये बघितलं आपण हा कॅरेज वर्कशॉपचा आहे। याच्यामध्ये बघा ट्रेडचा जर विचार केला कार्पेंटर, फिटर, पेंटर, ट्रिमर, मशिनिस्ट, वेल्डर अशा प्रकारचे ट्रेड या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आणि यामध्ये वर जर बघितलं मित्रांनो तर ते आहे तुमची कॅटेगरी म्हणजे तुमचं ओपन, SC ST OBC आणि किंवा PWD कॅटेगरी किंवा एक्स आर्मी अशा पद्धतीची या ठिकाणी देण्यात आलेली आणि खाली टोटल कॅल्क्युलेशन देण्यात आलेले आहे मित्रांनो। जर तुमचे आता या ठिकाणी जर फिटर ट्रेडमध्ये असेल तर फिटर ट्रेडमध्ये कोणती कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, मग तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे। याची डाउनलोड लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर याला डाउनलोड करायचं आहे, मग या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे। त्यानंतर बघितलं या ठिकाणी क्लस्टर अंबाला या ठिकाणी सुद्धा जागी देण्यात आलेली आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर क्लस्टर मुरादाबादची सुद्धा या ठिकाणी आहे,
अशा प्रकारचे तुम्हाला मित्रांनो खाली स्क्रोल गेल्याच्यानंतर तुम्हाला जागे आणि डिटेल्स त्यांची देईल याचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा। ज्या ठिकाणी ज्या जागे आहेत तिथून तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे। मित्रांनो तुम्हाला काय अडचण येत असेल फॉर्म भरत असाल तर मला कमेंटद्वारे कळू शकता। धन्यवाद।